आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण। राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची आत्महत्या। चादरीच्या सहाय्याने लॉकअपमध्येच घेतला गळफास। उपचारादरम्यान आरोपी अनुज थापरचा मृत्यू। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानच्या पोलीस कोठडी 7 मे पर्यंत वाढ। साहिल खानला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली होती। नागपुरात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भकरांचं आंदोलन। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी काळा दिवस पाळत आंदोलन। पालघरच्या मविया उमेदवार भारती कांबडी उद्या आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालघरमध्ये मवियाचं मोठं शक्ती प्रदर्शन होणार। एप्रिल महिन्यात जीएसटीने गाठला विक्रमी उच्चांक। एका महिन्यात जमा झाले 2.1 लाख कोटी रुपये। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्येत। राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडून मुर्मू यांचं स्वागत। शरयू घाटावर राष्ट्रपतींकडून आरती तर रामलल्लांचंही घेतलं दर्शन। रेवंत रेड्डींनी दिल्ली पोलिसांकडे आणखी वेळ मागितलाय। अमित शहांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी रेवंत रेड्डींना बजावण्यात आलं आहे समन्स। येत्या 24 तासात अमेठी आणि रायबरेली मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणार। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती। तर काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीने पक्षाध्यक्षांना उमेदवार जाहीर करण्याचे अधिकार दिल्याचे रमेश यांची माहिती।